यशवंतराव चव्हाण सहकारी शिक्षक पतसंस्था मर्यादित जिल्हा कार्यक्षेत्र असणारी ही नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी एक चांगल्या हेतूनं शिक्षकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी जीवनराव वरजे पाटील यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली ही पतसंस्था मागच्या काळामध्ये त्या पतसंस्थेनं अनेक शिक्षकांच्या आर्थिक गरजा अतिशय चांगल्या सक्षमपणे भागवल्या। जिल्हा सहकारी पतपेढी ही स्वबळावर चालते, तर यशवंतराव चव्हाण पतसंस्था ही जिल्हा बँकेच्या कर्ज पुरवठ्याद्वारे जिल्हा बँकेकडून कर्ज घेऊन शिक्षक सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचं काम करते। एक चांगली असणारी ही पतसंस्था मागच्या 10-15 वर्षापासून विरोधी गटाच्या आता जे परत या निवडणुकीला आपलं गुरुकृपा पॅनल घेऊन उभे आहेत त्यांच्याकडे ती सत्ता होती, परंतु मागच्या काळामध्ये त्यांनी सत्ताकारण करत असताना सभासदांचं हित, सभासदांच्या गरजा आणि पतसंस्थेचं हित न पाहता या पतसंस्थेला आर्थिक डबघाईला आणण्याचं काम केलं आणि जवळपास 12 वर्षापासून त्या पतसंस्थेची निवडणूकही घेण्यात आली नाही। लोकशाहीमध्ये 5 वर्षाला निवडणूक घेणं बंधनकारक असतं आणि जे संचालक मंडळ 12 वर्षापर्यंत निवडणुका घेऊ शकत नाही ते संचालक मंडळ कोणाने आणि कोण्या हेतूने सभासदांसमोर जाणार आहे हा आमचा एकता पॅनलचा त्यांच्यापुढे प्रश्न आहे। आणि दुसऱ्या पतसंस्थेचं बोलत या पतसंस्थेमध्ये नाव पुढे करून किंवा अनेक दुसरे नाव उद्योग पुढे आणून कोणाला तरी पुढे करून ह्या पतसंस्थेचा कसं होईल असं सांगत अपप्रचार करणारी ती मंडळी आहे। आमचा सवाल हा आहे की येतो यशवंत पतसंस्थेची निवडणूक आहे, तर यशवंत पतसंस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांनी काय काय दिवे लावले त्याचं स्पष्टीकरण द्यावं। आम्ही सक्षमपणे सभासदांच्या समोर आहोत की गेल्या 12 वर्षापासून अनेक सभासद बांधव शेअर्स परत मागत आहेत। सेवानिवृत्त झालेले काही सभासद आहेत ते शेअर्स परत मागत आहेत, परंतु यांच्या यांनी त्या पतसंस्थेला डबघाईला आणल्यामुळं सभासदांचे शेअर सुद्धा धोक्यात आलेले आहेत। त्या पतसंस्थेला एक चांगल्या पद्धतीने उभारी देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन शिक्षक एकता पॅनल पुढे आलेला आहे। आज शंभू महादेवाच्या या चैतन्यनगर च्या शिवमंदिरामध्ये आपण प्रचाराचा नारळ वाढून सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। यामध्ये सर्वांना सोबत घेऊन सबका साथ सबका विकास बोलण्यापुरतं नाही तर कृतीतून आणण्यासाठी एकता पॅनल या जिल्ह्यामध्ये काम करते आहे। जिल्हा शिक्षण पतपेढीवर सर्वांना न्याय देण्याचं काम एकता पॅनलच्या माध्यमातून केलं। आमच्या ताब्यात ज्या पतसंस्था आहेत जिल्ह्यामध्ये, आमच्या विचाराच्या ताब्यात, आमच्या जे सहकारी संघटना आहेत त्यांच्या ताब्यात, त्या सर्व पतसंस्था या अतिशय आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, चांगल्या पद्धतीने चालत आहेत। परंतु त्यांच्या विरोधकांच्या ताब्यात ज्या पतसंस्था आहेत, मला उदाहरण सांगितलं, उदाहरण नावही सांगेल, त्या पतसंस्था आर्थिकरित्या डबघाईला आल्यात आणि सभासदांचे शेअर्स त्यांनी बुडवण्याचं काम केलंय हे सभासद जिल्ह्यातले जाणतात। म्हणून एकता पॅनलच्या विजयासाठी ही आजची शुभारंभाची सभा ही विजयाची सभा ठरणार आहे असा शंभू महादेवाचा आशीर्वाद घेऊन आम्ही कामाला निघतो। समान संधी समान न्याय म्हणजे सर्वांना सोबत घेऊन सगळ्यांना सारखा न्याय, मी मोठा मी तुला। आता ते त्यांनी 12 वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही तर न्याय काय देण्याचा प्रश्न दूर, सभासदांचे शेअर्स परत करू शकले नाही हे सर्व सभासद जाणतात आणि शिक्षक आहेत या पतसंस्थेचे सभासद ते सगळं जाणतात। त्यामुळं आम्ही काहीतरी बोलायचं, त्यांनी काहीतरी बोलण्यापेक्षा तुम्ही काय तिथं केलंय याचा लेखाजोखा शिक्षक सभासद विचारणार आहेत आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे आणि त्याला उत्तर द्यायला जागा आहे की नाही हे येणाऱ्या काळात सभासदांना यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सर्व सभासदांना माझी विनंती आहे, आव्हान आहे की ज्या पतसंस्थेचे यशवंतरावचे सभासद आहोत त्या पतसंस्थेची आर्थिक डबघाईला आणण्याचं काम कोणी केलं हे तुम्ही जाणता। आज काहीतरी सोयरे धायरे सगळे नाती गोती जाती पाती
याला पुढे करून मतदान मागण्याचा प्रयत्न करतील, आम्ही अमक्याची आम्ही तमक्याची. परंतु तुम्ही या 12 वर्षामध्ये पतसंस्थेचं जी मागची सभासदांचं भाग भांडवल किती होतं आणि आज काय आहे याचा लोकाजोगा तुम्ही सभासदांसमोर मांडा ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही काय केले. म्हणजे पतसंस्थेचं हित तुमच्या काळात होऊ शकलं नाही, आता पुढे काय हित करणार हा आमचा सवाल विरोधकांना आहे. तो सभासदांनी त्यांना विचारावा. आणि सभासद सुज्ञ आहेत. जी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे चालते ती सभासदांना आर्थिक जे काही त्यांच्या पतपुरवठ्याचं काम आहे ते जलद गतीनं करते. पतसंस्थेचा नफा वाढतो, पतसंस्थेचं उत्पन्न वाढते आणि वसुली वाढते. हे सगळे ज्या पतसंस्थेत आहे, आम्ही ज्या पतसंस्थेचं प्रतिनिधित्व करतो त्या पतसंस्थेत हे आम्ही करून दाखवलंय. ते आम्ही यशवंतराव चव्हाण पतसंस्थेमध्ये करून दाखवण्याचा या सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यानं काम करणार आहोत. आणि यामुळं सर्व सभासदांना आमची नम्रतेने अतिशय हात जोडून विनंती आहे की पतसंस्थेचं हित जोपासण्यासाठी सर्वांना घेऊन सोबत चालणारी शिक्षक एकता पॅनलच्या सर्व 15च्या 15 उमेदवारांना कबशी या निशाणीवर आपण येत्या 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे ती क्रांती करूया आणि या पतसंस्थेत इतिहास घडून यशवंतराव चव्हाण पतसंस्था शिक्षक एकता पॅनलच्या ताब्यात द्या, अशा प्रकारची विनंती.